पद्धतीने आज काम करत आहे त्याच्यामुळे स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची भीती ज्याला तयार होत असते त्याला तशा पद्धतीची वक्तव्य झालेली आपल्याला पाहायला मिळू शकतात. यापेक्षा याच्यामध्ये काय वेगळं आहे असं मी स्वतः त्या ठिकाणी काय मानत नाही. कारण प्रत्येक दिवस प्रसिद्धीसाठी वेगवेगळं काही ना काहीतरी बोलत राहणं, एक तर आपल्या पक्षात काय चाललं ते बघावं. जयंतराव पाटील साहेबांसारखा 40 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीच्या महाअधिवेशनामध्ये करणारे हे महाभाग यांनी आता आमच्या पक्षाच्या बद्दल बोलणं थांबावं एवढंच मला या ठिकाणी अर्थाने सांगायचं आहे. खूप काय बोलण्यासारखं आहेच, अनेक बाबी आहेत. मी स्वतः अनुभवलेल्या 99 सालापासून ते दादांच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत काय काय पद्धतीने दादांच्या विरोधामध्ये कटकारस्थान झाली. आज तीच कटकारस्थान करण्याचा प्रयत्न वहिनी पार्थ किंवा जय आणि आमचा पक्ष या बाबतीमध्ये केला जातो आहे. तो नक्कीच जनता हाणून पाडेल आणि पक्षाचे माझे सगळे प्रमुख सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी हाणून पाडतील. एवढंच मला आजच्या या त्यांनी जे काय सांगितलेलं आहे त्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडायची आहे. याचं कारण असं आहे की दादा असताना सुद्धा मला टार्गेट अनेक वेळा केलं गेलं. 2009 सालापासून 4 पासून अनेक वेळेला 14 पासून तर ते अधिक वाढत गेलं. आणि सावलीसारखी साथ दादाच्या पाठीमागे आम्ही सर्वांनी केली. स्वाभाविकपणानेच त्यांना जे दादांना त्या कालावधीमध्ये एकंदर दादांची राज्यामध्ये उंचावलेली प्रतिमा आणि दादांना पक्ष संघटनेवरती जे काय पकड मिळवलेली होती त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आणि प्रचंड मेहनतीतून त्यामध्ये आमचा सहभाग असल्यामुळेच आम्हाला टार्गेट करणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मला काय त्याच्याशी काही नवल वाटतच नाही. कारण हा निर्णय सुद्धा ज्यावेळेला आम्ही घेतला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा त्याला आम्ही सगळेजण होतो. स्वाभाविकपणाने आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना तेच वाटत होतं. मी आज एवढंच त्यांना सांगतोय की दादांचं शव म्हणजे अपघात झाल्याच्या नंतर विमानाचा हॉस्पिटलला शव आलं, त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम झालं, तिथपासून काय काय घडलंय या सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे. कृपा करा आणि थांबा, नाहीतर मला स्पष्ट काय बाबा पुढच्या कालावधीमध्ये सांगावे लागतील. काय कटकारस्थानं तुम्ही वहिनी पार्थ आणि जयच्या विरोधामध्ये करत होतात याची इत्तमभूत माहिती आमच्या सर्वांच्याकडे आहे. थांबा जरा, कारण शेवटी एक सुसंस्कृत विचाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे वाटचाल त्या ठिकाणी करायची. नाही, ज्याला असेल त्यांनी समजून घ्यावा. मला याच्यापेक्षा काय अधिक हे कसं आहे की काळाच्या ओघात जनतेला त्यांचं स्थान काय माहिती आहे. मध्ये एक फार मोठा एक दौरा त्याने काढला होता संबंध महाराष्ट्रभर. 50 माणसं सुद्धा नाही जमली. इतका प्रचंड खर्च करून प्रसिद्धी करून इतका मोठा काहीतरी दौरा काढण्याचा अभिनय आमचा एखाद्या युवकचा जिल्हाध्यक्ष गेला तर अनेक माणसं जमू शकतात, इतकी आमची ताकदवान कार्यकर्ते आहेत. तर त्याने इतका गाजावाजा करत प्रचंड खर्च करत जो काय दौरा काढला तो फ्लॉप शो झाला, अनेक बाबतीमध्ये झाले. त्याच्यामुळे अस्वस्थ मन आहेत, त्या अस्वस्थ मनातून असं काही ना काहीतरी कावीळ झाल्यासारखं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो होत आहे. धन्यवाद. आपण नव्हते, नेमकं आपल्याला कल्पना दिली गेली होती या बैठकीची? आपल्याकडे माहिती अतिशय अपुरी आहे. मला माहिती होती, मी संध्याकाळी तुम्ही तिकडे होता, मी बैठकीला उपस्थित होतो. मी बैठकीला संबोधित केलंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थापनेमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून मी काय काय संभाजीनगर, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर परभणी, रायगड, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे या सगळ्या